हरे कृष्णा नंदतुला प्रभू. हो हो येस प्रभू. चालू करूया. हो. चला, ह्या शृंखलेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तिसरं सत्र आहे आज. आणि थँक्यू प्रभूजी. थँक्यू प्रभू. या. का नाही थांब काय थांब उठ ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सगळ्या भक्तांचं स्वागत। आपण खूप छान चर्चा करतोय आणि पहिल्या दिवशी पहिले आपण श्रवणाबद्दल चर्चा केली, त्याच्यानंतर आपण कीर्तनाबद्दल चर्चा केली। मला म्यूट करायला लागेल कोणातरी। आज आपण स्मरणबद्दल चर्चा करणार आहोत। तो ज्याने श्रवणम चांगलं केलंय तो चांगलं कीर्तन करू शकतो, तो कीर्ती पसरवू शकतो। तो वर्षानुवर्ष श्रवणम केल्यानंतर, भरपूर ऐकल्यानंतर, त्याच्यातलं काही आपल्याला पटल्यानंतर अनेक अनेक वर्ष श्रवण केल्यानंतर आणि त्यानंतर दीर्घ काळासाठी कीर्तन केल्यानंतर काही प्रमाणात परमेश्वराप्रती एक आसक्ती निर्माण होते, परमेश्वराप्रती एक आकर्षण निर्माण होतं आणि मग स्मरणम शक्य आहे। तर स्मरणम शृंखलेमध्ये पण हे हे जे नवविधा भक्ती आहे हे कुठे दिलंय? स्कंद क्रमांक 7, अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 23 आणि 24 यामध्ये जेव्हा हिरण्यकश्यपू प्रल्हादाला विचारतात की तू काय शिकलास तुझ्या गुरुकुलामध्ये, तर त्यांनी षंड आणि अमर्कच्या गुरुकुलाचा रेफरन्स नाही घेतला। हिरण्यकश्यपू म्हणते तू तुझ्या गुरूंकडून काय शिकलास? तर हिरण्यकश्यपूच्या मनात आहे शुक्राचार्य पुत्र षंड आणि अमर्क यांच्या गुरुकुलात त्यांनी पाठवलं होतं, तर त्यांच्याकडून तू काय शिकलास? पण प्रल्हादाने काय ऐकलं, तू तुझ्या गुरूंकडून काय शिकलास? तर प्रल्हादाने षंड आणि अमर्काला कधी गुरु स्वीकारलंच नव्हतं। षंड आणि अमर्क त्याचे शिक्षक आहेत। शिक्षक आणि गुरुमध्ये अंतर आहे। शिक्षक आपल्याला फक्त शिकवतात, पण गुरूंकडून आपल्याला खोल जीवन उपयोगी शिकवणी मिळतात। नातं वेगळं आहे। तर प्रल्हादाने आईच्या पोटामध्ये नारद मुनींकडून ऐकलं होतं, तर त्यांनी तो संदर्भ घेतला आणि म्हणून मग आपल्याला म्हणतात श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम। हे नवविधा भक्ती मग त्या श्लोकामध्ये प्रल्हादाने दिली आहे। तर खूप दीर्घकाळ श्रवण केल्यानंतर एक कीर्तन करायची इच्छा निर्माण होते, कारण आपल्याला जो गोडवा लाभलाय तो आपण इतरांना द्यायला पाहिजे अशी एक इच्छा निर्माण होते। आणि दीर्घकाळ कीर्तन केल्यानंतर, कारण आपण सतत श्रवण कीर्तन करतोय, मग शक्य आहे की काही प्रमाणामध्ये आपल्या प्रदूषित मनामध्ये परमेश्वराचं काही स्मृती राहतील। संस्कृत भाषेमध्ये एक शब्द आहे त्याला म्हणतात उद्दीपन। उद्दीपन अगदी आपल्या बोली भाषेत म्हणायचं झालं तर दिव्याला लावणे। उद्दीपन म्हणजे दीपक आहे, दीपकाला प्रज्वलित करणे। तर संस्कृत भाषेमध्ये उद्दीपन जे आपण आता भक्ती भावनेमध्ये जी चर्चा करतोय त्याच्यामध्ये उद्दीपन म्हणजे काय? तर समजा एखादे मोठे साधू संत चाललेत
आणि त्यांना एक मोर पीस दिसला. त्या मोर पिसाने त्यांना उद्दीपन होतं, त्यांना श्रीकृष्णांची आठवण होते. हं? आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये जगन्नाथदास बाबाजी महाराज आहेत. जगन्नाथदास बाबाजी महाराज हे खूप उच्च स्तराचे भक्त आहेत. किती वर्ष जगले ते? 144 वर्ष जगले. आणि खूप खूपच त्यांची जी चेतना होती ती खूप श्रेष्ठ होती. तर त्यांच्याबद्दल आपण काय म्हणतो? गौर आविर्भाव भूमेस्त्वम निर्देष्ट सज्जन प्रिय. गौर आविर्भाव भूमी, श्री चैतन्य महाप्रभू या जगामध्ये जेव्हा आले, ती जागा कुठे आहे कोणालाच माहिती नव्हती ती. त्याला आज आपण योगपीठ म्हणतो. तर निर्देष्ट सज्जन प्रिय, निर्देष्ट म्हणजे तुम्ही निर्देश केला, ही ही गौर आविर्भाव भूमी आहे, हे योगपीठ आहे. तर ते जगन्नाथदास बाबाजी महाराज. तर त्यांच्याबद्दल असं म्हणणं आहे, तेव्हा नवीन नवीन आगगाडी आली होती भारतात. इंग्रजांनी आणली होती कोळशाची आगगाडी. तर ते जेव्हा इंजिन जेव्हा चालायचं तेव्हा त्याच्यातून काळा धूर निघायचा. तर जगन्नाथदास बाबाजी महाराज एकदा त्यांनी तो काळा धूर बघितला. आणि तेव्हापर्यंत इंजिन वगैरे काही नव्हतं भारतात. तर पहिल्यांदा जेव्हा त्यांनी त्या इंजिन मधून काळा धूर असा तो, एक मिनिट कोणतरी परत अनम्यूट केलं. तो पहिल्यांदा जेव्हा त्यांनी तो असा धूर बघितला, तेव्हा त्यांना श्यामसुंदराची आठवण झाली. आणि त्या इंजिन पाठीमागे ते धावत सुटले आणि म्हणाले, श्याम सुंदर, श्याम सुंदर म्हणून, कृष्ण कृष्ण म्हणून धावत सुटले त्या इंजिनच्या पाठीमागे. तर अशा प्रकारे याला म्हणतात उद्दीपन. तर विचार करा, उद्दीपन होण्यासाठी हम्म, मोर पंखाला बघून फक्त एकच कनेक्शन पाहिजे मनामध्ये. मोर पंख म्हणजे कृष्ण. मनामध्ये एकच गोष्ट असं समीकरण पाहिजे, सावळा रंग काळा रंग म्हणजे कृष्ण. उद्धवाच्या मनामध्ये तसं समीकरण होतं. उद्धवाच्या मनामध्ये त्याला जी काही गोष्ट दिसते त्याच्यामध्ये त्याला फक्त श्रीकृष्णच दिसायचे. तर अशा प्रकारचं जर मनामध्ये समीकरण व्हायचं असेल, श्रीकृष्णांशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपल्याला जर दिसल्या, तर लगेच आपल्याला परमेश्वराची आठवण व्हायला पाहिजे. याच्यासाठी किती उंच स्तर आहे हा. आपल्याला अधूनमधून चुकीने कधीतरी आठवण येऊ शकते, किंवा कोणी आपल्याशी काही कथा बोलत असेल तर त्याच्यातल्या 10 मिनिटांमध्ये 1 मिनिट आपल्याला परमेश्वराची आठवण येऊ शकते. बरेच वेळा कथा ऐकताना पण आपलं लक्ष इकडे तिकडे जातं. म्हणून आपल्याला जे स्मरण होतं ते मराठी स्मरण आहे. आपण त्याला आठवण म्हणू, आपण त्याला स्मरण नाही म्हणायला पाहिजे. मला आठवण झाली. आणि आज जी आपण स्मरण चर्चा करतोय ती स्मरण दशा आहे. दशा म्हणजे ती अवस्था आहे. ती म्हणजे 24 तास या व्यक्तीला स्मरण होत आहे. तर कधी कोणाला वाटू नये की मी स्मरण दशेत आहे, मला अधूनमधून आठवण येत असते परमेश्वराची. एकदा प्रभुपादांच्या एका शिष्याने प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद, मी कधी कधी मायेत पडतो, तर त्यासाठी काय करायचं? तर प्रभुपाद म्हणाले, तू कधी कधी मायेत नाही पडत, तू सदैव मायेत असतोस, कधी कधी कृष्णात पडतोस. तर त्याला काही प्रमाणामध्ये थोडा अहंकार झाला होता की मी आता मोठा भक्त झालोय आणि कधी कधी मला चुकीचे विचार येतात. तर प्रभुपादांनी त्याला सरळ केलं, म्हणजे कधी कधी चुकीने तुला श्रीकृष्णांचे विचार येतात म्हणून. श्रीकृष्णांचं स्मरण होणं ही खूप उच्च अवस्था आहे. आणि ही उच्च अवस्था वर्षानुवर्ष जेव्हा आपण श्रवण करू, वर्षानुवर्ष जेव्हा आपण कीर्तन करू, त्यानंतर येण्याची आशंका आपण आपल्या हृदयामध्ये बाळगू शकतो. तर ही पहिली गोष्ट, कधी कोणाला वाटू नये की मी नित्य स्मरण करत असतो म्हणून. श्री चैतन्य महाप्रभू शिक्षाष्टकाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात, नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्तीस तत्रार्पिता नियमितः स्मरणेन कालः एतादृशी तव कृपा भगवन् ममापि दुर्दैव मीदृशमिहा जनिनानुरागः. त्याच्या पहिल्या ओळीमधील नामना मकारी बहुधा निज सर्व शक्तीस, हे परमेश्वरा तू तुझ्या हरिनामामध्ये सर्व शक्तीस टाकल्यास. बरं, त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय, तत्रार्पिता नियमित स्मरणे न कालः, या हरिनामाला अर्पण करायचं. तर या तत्रार्पिता नियमित, त्याच्यासाठी नियम नाहीये आणि आपण कधीही स्मरण करू शकतो त्या काळाला. श्री चैतन्य महाप्रभूंनी काय शब्द वापरला? तत्रार्पिता नियमित स्मरणेन काल. त्यांनी तत्रार्पिता नियमित
जपेन कालह नाही म्हटलं. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू हे त्या स्मरणात आहेत. कधी कधी चुकून त्यांना इकडचे तिकडचे विचारायचे नाही, तर सदैव नेहमी भगवंतांच्या दिव्य स्मरणात होते आणि आपल्या भक्तांच्या काळजीमध्ये होते. तर म्हणून त्यांच्या मुखातून जेव्हा हरिनामाबद्दल, जेव्हा जपाबद्दल येते, तेव्हा तत्रार्पिता नियमित स्मरणेन काल. तर त्यांच्या अनुसार, श्री चैतन्य महाप्रभूंच्या अनुसार आपण नेहमी श्रीकृष्णांचं स्मरण करायला पाहिजे. आपण तुकाराम महाराजांबद्दल पण चर्चा करूया. तुकाराम महाराज काय म्हणतात? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कधी कधी मी बघितलंय, काही लोक जेव्हा ते अभंग गातात, चुकीने सुंदर ते रूप म्हणतात. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी येते, सुंदर ते रूप नाहीये. पण तुम्ही आणि आम्ही, आपल्याला माहिती आहे ते विठ्ठलाबद्दल बोलतात, तर ते रूप आहे. पण त्यांची नैसर्गिक आध्यात्मिक अवस्था तुकाराम महाराज बोलून गेले. तुकाराम महाराज नकळतपणे आपल्याला बोलून गेले, माझ्यासाठी विठ्ठलाचं रूप नाहीये, माझ्यासाठी विठ्ठलाचं ध्यान आहे. मी जेव्हा तिथे जातो तेव्हा रूप दिसतं, पण सदैव 24 तास माझ्या मनामध्ये सुंदर ते ध्यान ध्यान आहे. ते त्यांचं नित्य स्मरण चालू आहे. तर असे तुकाराम महाराज आहेत, श्री चैतन्य महाप्रभू आहेत, यांच्या हृदयामध्ये नेहमी स्मरण असतं. आपण आपल्या स्तरावर येऊया. असं म्हणतात, आध्यात्मिक जीवन म्हणजे 90% मनाला नियंत्रण करणे. स्पिरिच्युअल लाईफ इज 90% माइंड मॅनेजमेंट. आपल्याला वाटेल प्रसाद घेणे, जप करणे, मूर्तीपूजा करणे, नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, मनाला नियंत्रित करणे हे 90% स्पिरिच्युअल लाईफ आहे. ज्यांनी मनाला जिंकलं त्यांनी अध्यात्म जिंकला. बुद्धिबळाचा खेळ आहे. बुद्धिबळाचा खेळ केव्हापर्यंत चालत राहतो? अनलिमिटेड आहे तो. क्रिकेट एका दिवसामध्ये IPL 20 ओव्हर्स 20 ओव्हर्स. टेनिसचे पण सेट्स असतात. चेस किती दिवस चालेल? चेस अनलिमिटेड चालू शकतो, पण त्याला एक सीमा आहे, मर्यादा आहे. काय? चेकमेट व्हायला पाहिजे. तर जेव्हा खेळणाऱ्या एका व्यक्तीचा जेव्हा चेकमेट होतो, तेव्हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे की तो चेसचा गेम संपला, बुद्धिबळाचा गेम संपला. तसं भौतिक जीवनाचा गेम किती चालेल? एक जन्म, दोन जन्म, कोटी कोटी जन्म, माहित नाही किती चालेल. अनंत काळासाठी पण चालू शकतो. चेसचा गेम चेकमेट होईपर्यंत चालेल. तसा भौतिक जीवनाचा खेळ हा, आपले जेवढे इंद्रिय आहेत त्यांचा जो राजा आहे त्याला चेकमेट केल्याविना तो संपणार नाही. तर म्हणून सर्व इंद्रियांचा राजा कोण? मन. मनाला जेव्हापर्यंत चेकमेट नाही करत तेव्हापर्यंत भौतिक जीवन थांबणार नाही. तर आपण बरेचसे लोक आहोत, आपण आध्यात्मिक जीवनामध्ये अग्रेसर होण्याचा प्रयत्न करतोय. जर आपण आपल्या मनाच्या हालचालीकडे दुर्लक्ष केलं, आपल्या मनाला आपण मोकळीक दिली, आपल्या मनाला आपण स्वैराचार करण्याची संधी दिली, विसरून जा. आध्यात्मिक जीवन विसरून जा. श्रीकृष्णांना काही होणार नाहीये, स्मरण होणार नाहीये. म्हणून अंबरीश महाराजांबद्दल आपण खूप सुंदर नाटिका बघितली, पण अंबरीश महाराजांचं पहिली वर्णन काय आहे? गोष्ट, तवई मनः कृष्ण पदारविंदयो. सगळ्यात पहिली गोष्ट, मनावर त्यांनी चेकमेट केलंय. काय केलं? त्यांनी श्रीकृष्णांच्या पदारविंदयो, श्रीकृष्णांच्या चरणांवर ते नेहमी ध्यान करतात, ते नेहमी त्याच्यावर मनन करतात. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मनावर नियंत्रण करणं. आणि मनावर नियंत्रण करण्यासाठी श्रीकृष्णांनी त्यांचं खूप आकर्षक लीला, त्यांचे खूप आकर्षक गुण आणि त्यांचे खूप आकर्षक रूप आपल्या समक्ष त्यांनी प्रस्तुत केले. तर श्रवणम कीर्तनमसाठी नाम आहे, सगळ्यात सोपं आहे. आणि जसजसं आपण श्रवणम कीर्तनम मध्ये अग्रेसर होऊ, तसं नामातून आपल्याला रूप, गुण आणि लीला आपल्या समोर प्रकट होईल. एक भक्तीमध्ये जेव्हा मी बालपणी होतो, भक्तीच्या बालपणी होतो, तेव्हा मी एक गोष्ट ऐकली होती की एकदा एका माणसाला एक दिवा मिळाला. अलाद्दीनचा चिराग असतो तसा. त्या चिरागाला त्यांनी घासलं, लगेच खरोखर एक जिनी आला बाहेर. तो जिनी म्हणतो, काय करू मी तुमच्यासाठी? तो म्हणतो, मला सगळ्यात महागडं जेवण जे पाहिजे असेल शक्य ते देतो. तर त्याला वाटलं काही वेळ लागेल. एका झटक्यात जो हुकुम आका म्हणून लगेच सगळं पटकन जेवण आलं त्यासमोर. मग म्हणतो, और क्या हुकुम आहे? म्हणतो, मी हे खाऊ का? नाही, तुम्ही खा, पण मला हुकुम द्यायला लागेल तुम्हाला.
मग तो म्हणतो माझ्यासाठी सगळ्यात मोठं घर तयार कर, जो झाला. म्हणतो क्या हुकुम आहे का? म्हणतो अरे तू तो हुकुम आहे का? लगेच एक गाडी पण आली. तर गाडीमध्ये बसेल तो तेवढ्यामध्ये अजून काय हुकुम आहे का? तो म्हणतो अरे मला खाऊ दे, मला घरामध्ये राहू दे, मला झोपायला तर दे, मला बसू तर दे, मला त्या गाडीमध्ये प्रवास तर करू दे. नाही नाही मला हुकुम द्या. तर इरिटेशन झालं त्याला. तो म्हणाला तुला हुकुम नाही दिला तर काय करशील? तो म्हणतो नाही मी तर तुम्हाला मारणार मग. मी माझ्याकडे इतकी शक्ती आहे, मला क्षणोक्षणी मी तुम्हाला काही काही वस्तू देऊ शकतो, पण तुम्ही जर मला हुकूम नाही दिला तर मी तुम्हाला छळणार म्हणून. याला लक्षात आलं अशा प्रकारचा हा जिनी काही कामाचा नाहीये. मग त्यांनी काय म्हटलं, एक शिडी होती, त्या शिडीला दाखवून म्हणतो माझा आता हुकूम आहे, या शिडीवर वर चढायचं, परत खाली यायचं, वर चढायचं खाली यायचं, जेव्हापर्यंत मी तुला नेक्स्ट हुकूम नाही सांगत तेव्हापर्यंत या शिडीवर वर खाली करत बस. तो म्हणतो जो हुकूम आता. त्या शिडीवर वर खाली चढ उतर करतोय तो. अशा प्रकारे या जिनीला त्यांनी थोडं कंट्रोल केलं. तर मला तो सुरुवातीला हे सांगितलं होतं की आपलं मन पण एका जिनीसारखं आहे, खूप शक्ती आहे, पण अनेक वेळा सकारात्मक गोष्टी करण्यापेक्षा तो नकारात्मक गोष्टीमध्ये गुंतलेला असतो. आणि जर आपण त्याला काही सकारात्मक सेवा नाही दिली तर तो आपलाच छळ करतो. मग अशा वेळेस त्याला काय करायचं, मला तेव्हा सांगितलं होतं हम्म. परमेश्वराच्या जपाची जी माळ आहे, ती जपाची माळ असते, ती त्या शिडीसारखी आहे. आणि त्याच्यामध्ये आपण त्याला वर खाली त्या जिनीला फसवायचं. तर जप करत राहायचं. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की जप करताना ऍक्च्युली स्मरण व्हायला पाहिजे. तर आपण प्रार्थना करूया की आज आपण श्रवण करतोय, उद्या कधीतरी कीर्तन करू, आणि त्या कीर्तनानंतर कधीतरी स्मरण करू. पण बेसिकली आपल्या मनाला जेव्हापर्यंत आपण गुंतवत नाही तेव्हापर्यंत आपली साधना काही पुढे चालत नाही. उपदेशामृतच्या 8व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती एक टीका करतात. तर तिथे लिहितात श्रवण दशा म्हणतात. श्रवण दशा, श्रवण अवस्था, श्रवण दशा यांनी निर्माण होते वर्ण दशा. कृष्ण वर्णम त्विषा अकृष्णम. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा वर्णन होते, वर्णन, वर्ण करणे म्हणजे रिपीट करणे, तर भक्तिसिद्धांत सरस्वतीने शब्द वापरलाय श्रवण दशा आणि वर्ण दशा. तर श्रवण दशा म्हणजे आपण जेव्हा नित्य काही ना काहीतरी श्रवण करतोय परमेश्वराबद्दल, मग नंतर वर्ण करायची इच्छा होते, त्याला रिपीट करायची इच्छा होते. आणि नंतर ही वर्ण दशा जेव्हा पुढे जाते तेव्हा त्याची पुढे फळ मिळतं स्मरण दशा. सुरुवातीला स्मरण हे कंटिन्युअस नसतं, पण नंतर नंतर कंटिन्युअस होतं. आपण पाण्याची अशी धार सोडली, पाणी घट्ट नसतं, त्याच्यामुळे पाण्याची जेव्हा धार सोडतो तेव्हा सुरुवातीला कदाचित ती धार असते, पण त्याच्यानंतर थेंब थेंब पडतात, ते सेपरेट होतात. आणि मध सोडलं तर, किंवा मोहरीचं तेल सोडलं तर, मोहरीचं तेल म्हणजे सगळ्यात चिकट, मोहरीचं तेल जर सोडलं तर ते असं एकदम पूर्ण अशी स्ट्रेट आहे. पण शास्त्रांमध्ये नेहमी मधाची तुलना होते. अर्थात आजकाल कधी कधी मध पण दूषित असतं, पण जे ओरिजिनल मध आहे ते जर तुम्ही असं धारेत सोडलं तर अशी स्ट्रेट लाईन येते, अजिबात त्याच्यामध्ये व्यत्यय नाही येणार. तर म्हणून शास्त्रांमध्ये नेहमी श्रीकृष्णांच्या स्मरणाचं जर उदाहरण द्यायचं असेल तर नेहमी हे उदाहरण देतात. जसं ते मधाला सोडल्यावर त्याची जी धार आहे ती कशी एकदम घट्ट असते, कधी त्याच्यामध्ये खंडन होत नाही तसं. तर त्याला म्हणतात अनुस्मृती. तर जेव्हा स्मरण दशा सुरू होते तेव्हा थोडी त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ शकतं, पण जसं जसं पुढे जातो तर त्याला म्हणतात अनुस्मृती. तर हे भक्ती सिद्धांत सरस्वतींनी NOI परपोर्ट 8 मध्ये हे सगळं दिलंय. प्रभुपाद आपल्याला जेव्हा वारंवार म्हणतायत की जप करायला पाहिजे, मी विचार करत होतो अष्टांग योग आहे. अष्टांग योग मध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे 8 त्याचे अंग आहेत. तर कुठून सुरुवात करायला लागते? यम नियम वरून, आणि कुठपर्यंत जाते? समाधीपर्यंत. भक्ती संदर्भ नावाचा आपला एक ग्रंथ शिलजीव गोस्वामींनी लिहिलाय. तर त्याच्यामध्ये शिलजीव गोस्वामींनी प्रल्हाद महाराजांचा हा जो श्लोक आहे याच्यावर खोल अजून त्यांनी विस्तार केलाय. तर स्मरण दशा याचे त्यांनी 5 विभाग केलेत. पहिला विभाग आहे स्मरण.
पण हे स्मरण आणि ते स्मरण एकच नाहीये, ती स्मरण दशा आहे. स्मरण दशा, अवस्था, चेतना, आणि त्याचे हे 5 विभाग आहेत. पहिलं आहे स्मरण. ते हे स्मरण म्हणजे काय? परमेश्वराच्या नामाप्रती, परमेश्वराच्या रूपाप्रती एक थोडी जिज्ञासा निर्माण होणे. एवढं आपण ऐकतो श्रीकृष्णांबद्दल, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री चैतन्य, श्री चैतन्य. तर एक जिज्ञासा निर्माण होते, मला अजून यांचा शोध घ्यायचा आहे. परमेश्वराच्या नामाबद्दल मला काहीतरी अजून ऐकायचंय, परमेश्वराच्या सुंदर रूपाबद्दल मला अजून काहीतरी ऐकायचंय. श्रील प्रभुपादांनी त्यांच्या प्रवचनांमध्ये एक गोष्ट सांगितली. म्हणाले, एक खूप मोठा डाकू होता, चोर होता, आणि हा एकदा वृंदावनामध्ये फिरत होता. तर कुठली तरी कथा चालू होती. त्या कथेमध्ये तो कथाकार श्रीकृष्णांचं वर्णन करत होता. म्हणाले, श्रीकृष्ण हे बाल स्वरूपात राहतात वृंदावनामध्ये. बाल स्वरूप म्हणजे मोठे व्यक्ती नाही, किशोर स्वरूप आहे. पण म्हणतात कधी कधी बालपणी यशोदामाईच्या सोबत होते एकदा. तर म्हणतात यशोदामाई त्यांना किती सुंदर डेकोरेशन करायची, त्यांच्या गळ्यामध्ये माळा घालायचे, मोत्यांचे माळा, त्यांच्या गालामध्ये, गालाच्या शेजारी कानाला त्यांचे कानातले, हातामध्ये त्यांचे कडे आणि त्यांचे पैंजण, असं त्यांनी त्यांच्या आभूषणांचं वर्णन केलं. आणि ते जे कथाकार होते ते इतके खुश होऊन ते कथा करत होते. तर यांनी ते ऐकलं. ज्या पद्धतीने ती वर्णन चालू होतं, याला वाटलं की हे खरंच आहे आणि हे सद्य काळात आहे म्हणून. तर त्यांनी त्या कथाकाराला विचारलं, हे कुठे मिळतात कृष्ण म्हणून. तर त्या कथाकारांनी सांगितलं, ते उपस्थित आहेत वृंदावनामध्ये, उपस्थित आहेत म्हणून. तर यांनी ठरवलं, या मुलाला शोधून काढायचं आणि याला लुबाडायचं, कारण लहान मुलगा आहे हा म्हणून. तर खरोखर उत्सुकतेने वृंदावनामध्ये हे शोधतायत, कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे म्हणून. आणि जेव्हा आपण उत्सुकतेने श्रीकृष्णांना शोधतो, तेव्हा श्रीकृष्ण आपल्यासमोर उपस्थित होतात. तत्रापि लौल्यम एकलम मूल्यम. श्रीकृष्णांना जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला फक्त एक पाहिजे, उत्सुकता. कधी कधी कधी. तर याच्यामध्ये इतकी ती उत्सुकता उत्कंठेला गेली, पराकाष्ठेला गेली, की याला ऍक्च्युली श्रीकृष्ण भेटले. तो म्हणतो, अरे इकडे ये. काय म्हणजे काय, मला दागिने देशील का? तर श्रीकृष्ण म्हणतात, मी देऊ शकतो, मला काही दागिन्यांशी आसक्ती नाही, पण आई ओरडेल मला. हम्म. तर आईला जमणार नाही. तर आई मला 17 प्रश्न विचारते की दागिने कुठे आहे, आणि खाल्लंस काय, आणि हे काय, आणि ते काय. तर ज्या प्रकारे श्रीकृष्ण गोड त्यांच्या आवाजात आणि गोड त्यांच्या त्या शैलीत त्यांना उत्तर देत होते, नाही हो मला द्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण यशोदा माझी आई मला विचारेल. तर ते संभाषण झालं. आणि त्या संभाषणाच्या दरम्यान याच्या मनामध्ये जितके कल्मश होते ते नष्ट झाले. आणि नंतर तो श्रीकृष्णांच्या पाया पडला आणि म्हणाला की मला माफ करा, मी ऍक्च्युली तुम्हाला जवळ केलं तुम्हाला लुबाडायला, पण मला आता लुबाडायचं नाहीये, मलाच तुम्हाला काहीतरी द्यायचंय. तर तेव्हा मग श्रीकृष्ण अदृश्य झाले तिकडून. तर ही कथा श्रील प्रभुपादांनी सांगितली की आपल्यामध्ये किती उत्सुकता पाहिजे श्रीकृष्णांना भेटायची. एका चोराला जेव्हा न कळतपणे विश्वास निर्माण झाला कथाकाराच्या कथेमध्ये, तर त्याला श्रीकृष्ण भेटले. भक्तांना कथाकाराच्या कथेमध्ये किती विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. तर तो जो शोध घेतोय तो व्यक्ती, त्याला श्रील जीव गोस्वामी म्हणतात, पहिली अवस्था स्मरण दशेमधली पहिला स्तर आहे स्मरण. मग हळूहळू जसं थोडा एक शोध आपण सुरू करतो, थोडी एक उत्सुकता लागते, आपण इकडच्या तिकडच्या भौतिक गोष्टींमधून आपलं जे मन आहे ते विड्रॉ करतो, त्याला आपण काढून घेतो. आणि थोड्या प्रयत्नांनी, थोडे कष्ट घेऊन एकाच दिशेने लावायला प्रयत्न करतो. जप करताना पण होतं ना असं, कधी कधी इकडचे तिकडचे कानामध्ये आवाज येतात. हम्म. आणि आपण म्हणतो की मला हे आवाज नाही ऐकायचे, मला परमेश्वराचं नामस्मरण करायचंय. तर त्या स्तराला द्वितीय स्तर आहे, त्याला श्री जीव गोस्वामींनी नाव दिलंय धारण. मराठीमध्ये पण आपण म्हणतो धारण करणं, म्हणजे एका गोष्टीला आपल्या हातात घेणं. तसं एका गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचंय, धारण. मग म्हणतात धारण केलं तर श्रीकृष्णांना, तर श्रीकृष्णांच्या एका विशिष्ट गुणाप्रती किंवा श्रीकृष्णांच्या एका विशिष्ट कथेप्रती एक थोडं अजून आकर्षण निर्माण होतं. किंवा श्रीकृष्णांच्या एका रूपाप्रती, कोणाला रामचंद्रांप्रती विशेष आकर्षण आहे. रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींचा एक लहान भाऊ होता अनुपम म्हणून, त्याला मग श्री चैतन्य महाप्रभूंनी नाव दिलं वल्लभ. त्यांना रामचंद्रांप्रती पराकाष्ठेचं प्रेम होतं.
कोणाला नरसिंह देवांप्रती प्रेम असतं, कोणाला श्रीकृष्णांप्रती प्रेम असतं, कोणी भक्त असतं ते म्हणतात श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल प्रेम आहे. तर तसं परमेश्वराच्या विशिष्ट रूपाप्रती, परमेश्वराच्या, कोणाला गोवर्धन लीला खूप आवडते. तर अशा एखाद्या लीलेप्रती, एखाद्या रूपाप्रती जेव्हा आपण थोडे अजून आसक्त होतो, तर त्याला म्हणतात ध्यान. तर पहिलं स्मरण, दुसरं धारण, तिसरं आहे ध्यान. मग हे ध्यान जेव्हा आपण खोल जातो, आपण वारंवार गोवर्धन लीला, आपण वारंवार श्रीकृष्णांची ती मृदभक्षण लीला, कशी यशोदेला त्यांनी तोंडामध्ये ब्रह्मांड दाखवलं. तर जे वात्सल्य रसात आहेत त्यांना ती लीला खूप आवडते, जे वात्सल्य रसात आहेत त्यांना दामोदर लीला खूप आवडते. नैसर्गिक जे वेगवेगळ्या रसात असतात तसे त्यांना ते ते लीला आवडतात. तर जेव्हा आपण अमुक अमुक लीलेमध्ये किंवा अमुक अमुक एका भावनेमध्ये स्थिर होतो, आणि जसं मी म्हणालो मधाची धार झाली, तर त्याला म्हणतात ध्रुव अनुस्मृती. अनुस्मृती म्हणजे रिपीटेड स्मृती, कंटिन्युअस स्मृती, आणि ध्रुव म्हणजे फिक्स्ड. त्या बाळाला ध्रुव बाळ का म्हणतात? कारण तो फिक्स होता, तो म्हणाला मला परमेश्वराला प्राप्त करूनच राहणार नाही. तर ध्रुव आहे तो. ध्रुव तारा म्हणजे तो हलत नाही. ध्रुव तारा, ध्रुव ध्रुव अनुस्मृती, चौथा स्तर आहे. आणि पाचवं स्तर आहे जेव्हा आपण पूर्णपणे आपल्या इष्ट देवांवर, श्रीकृष्ण, रामचंद्र, नरसिंह किंवा त्या लीलेवर पूर्णपणे व्याप्त होतो आपण त्याने, आपण पूर्णमध्ये त्याच्यामध्ये प्रवेश करतो, त्याला म्हणतात समाधी. तर हे पाच स्तर तुम्हाला काय सांगितलं मी, की जीव गोस्वामी अनुसार, भक्ती विनोद ठाकूर अनुसार आणि भक्ती सिद्धांत सरस्वती अनुसार, जर आपण श्रीकृष्णांच्या लीलांवर श्रवण केलं, कीर्तन केलं, स्मरण केलं, तर पटपट पटपट आपण समाधीचा स्तर गाठू शकतो. आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, पतंजलीच्या अष्टांग योग पद्धती अनुसार आधी यम करायला लागेल, आधी नियम करायला लागेल, मग प्राणायाम करायला लागेल, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काही गोष्टींचा त्याग आणि काही गोष्टींना स्वीकार करणे. तर जर त्या योग पद्धतीने पुढे जायचं असेल तर काय काय स्वीकार करायला लागेल? बिछाण्याचा त्याग करायला लागेल आणि चटईचा स्वीकार करायला लागेल. जेवणाचा त्याग करायला लागेल आणि फळांचा आणि मूळ खाण्यांचा स्वीकार करायला लागेल, प्रत्याहार. मग कुठे धारणा, मग कुठे ध्यान, आणि मग कुठे समाधी. तर त्या अष्टांग योग पद्धतीमध्ये 8 स्तर आहेत आणि प्रत्येक स्तर क्लिष्ट आहे. आणि त्या प्रत्येक स्तर क्लिष्ट केल्यानंतर आपल्याला समाधी मिळू शकते. आणि म्हणून आपण बघतो या जगामध्ये समाधी मिळणं हे तर ज्ञानेश्वर महाराज वगैरे असे काही मोजक्या लोकांसाठी आहे. ती समाधी जी मोजक्या लोकांना मिळायची अष्टांग योग पद्धतीने, ती समाधी आपल्याला श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू हरी लीला आणि हरी कीर्तन ऐकून द्यायला तयार आहे. विचार करा, श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला काय दिलंय आणि ते आपल्याला कधी समजेल. कुठेही जाऊन बसायचं जिथे कथा चालू आहे श्रीकृष्णांची, त्यामध्ये बाकी सगळे आपले जेवढे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, ते सगळे सोडून त्याच्यावर जर फोकस केला आपण, आपण काहीच दिवसांमध्ये, काहीच महिन्यांमध्ये जर प्रामाणिकपणे आपण केलं, तर आपण हे 5 स्तर गाठू शकतो. आणि हे पाचही स्तर गोड आहेत. का बरं? कारण पाचही स्तरांमध्ये श्रीकृष्ण आहेत. सुरुवात झाली स्मरणपासून, स्मरणामध्ये अन्वेषण करत होतो आपण, शोध घेत होतो कोणाचं? श्रीकृष्णांचा. त्या ध्यान पद्धतीमध्ये आपण काय श्वासोश्वासावर ध्यान केंद्रित करतोय, श्वास हळू आतमध्ये घ्यायचा, रेचक, कुंभक, याच्यामध्ये आपण चर्चा करतोय, याच्यामध्ये आपण फोकस करतोय. ऍक्च्युली श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला काय दिलंय, जी गोष्ट कोटी कोटी वर्षांनंतर लोकांना क्लिष्ट पद्धतीने मिळायची, ती श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्यासारख्या अपात्र लोकांना त्यांनी गोड पद्धतीने दिली आहे. तर एक महत्वाची गोष्ट, की आपण श्रवणम, कीर्तनम, स्मरणम बद्दल चर्चा करतोय, पण या सगळ्यांच्या पाठीमागे भावना काय आहे हे सांगणं माझं महत्वाचं कर्तव्य आहे. श्रवण करताना आपण जर दुसरीकडे मला कुठेतरी बोलायचंय म्हणून आपण जर श्रवण करत असू, तर ते शुद्ध श्रवण नाहीये. मी फक्त तेवढेच पॉइंट लिहून घेणार जे मला माहिती नव्हते, तर ते योग्य श्रवण नाहीये. पहिल्या दिवशी पण आपण चर्चा केली की कथेमध्ये आपल्याला श्रीकृष्णांना स्पर्श करायचा, श्रीकृष्णांचा अनुभव घ्यायचा. वी वॉन्ट टू एक्सपिरियन्स कृष्ण, वी डोंट वॉन्ट टू जस्ट टेक इन्फॉर्मेशन अबाउट कृष्ण. श्रीकृष्णांची माहिती गोळा नाही करायची आहे,
श्रीकृष्णांचा अनुभव घ्यायचा आहे, सत्संग करायचा आहे. त्याच्यावर आपण चर्चा केली होती. तसंच काल आपण कीर्तनाबद्दल चर्चा केली. कीर्तनामध्ये पण भावना काय पाहिजे, की मला श्रीकृष्ण द्यायचे आहेत, मला लोकांना श्रीकृष्णांचा अनुभव करून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये जर चुकीनी भावना असेल की मी किती हुशार आहे हे लोकांना कळायला पाहिजे, तर ते कीर्तन पण चुकीचं आहे. तसं आज स्मरणाबद्दल आपण चर्चा करतोय, तर स्मरण यामध्ये भावना ही नाही पाहिजे की मी स्मरण करतोय हे लोकांना दिसायला पाहिजे, मी किती परमेश्वराबद्दल चिंतन करतोय हे लोकांना कळायला पाहिजे. तसं जर झालं तर ते स्मरण पण प्रदूषित स्मरण आहे. तर वारंवार आपले आचार्य शुद्ध भक्तीबद्दल आपल्याला खुणवत आहेत, आणि प्रदूषण मुक्त भक्ती ही या जगामध्ये सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आहे. तर आपले भक्तिविनोद ठाकूर जीव गोस्वामी आपल्याला वॉर्निंग देत आहेत, जसं श्रवणम आणि कीर्तनम हे परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी व्हायला पाहिजे, तसं स्मरणम पण नेहमी परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी व्हायला पाहिजे. त्यामध्ये कुठे स्वार्थ नसायला पाहिजे. कधी कोणी साधू असतात, ते जेव्हा कथा करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, पण ते अश्रू जे आहेत ते जर त्यांनी पटकन पुसले नाही, तर सनातन गोस्वामी एका ठिकाणी म्हणतात की जे अश्रू खोटे अश्रू असतात, किंवा लोकांना प्रदर्शन करण्यासाठी अश्रू असतात, जसं पुस्तकांवर काही लिहिलंय शाईने आणि त्याच्यावर जर पाणी पडलं तर ते साफ होऊन जातं. हम्म? तशाच प्रकारे म्हणतात, आपण केलेली भक्ती, आपल्या हृदयामध्ये जी भक्ती केली आहे, जेव्हा आपण खोटे अश्रू वाहतो तर ते खोटे अश्रू आपल्या हृदयातली भक्ती पुसून टाकतात. श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये एक असा प्रसंग आहे. मेक्सिको, अमेरिका आणि साऊथ अमेरिकाच्या मध्ये एक देश आहे मेक्सिको. तर मेक्सिकोमध्ये कॅरेकास म्हणून एक जागा आहे, तिथे श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभूंचं मंदिर आहे आज पण. तर त्या विग्रहांची जेव्हा स्थापना होती तेव्हा श्रील प्रभुपाद तिथे गेले होते, आणि जसे त्या मंदिरात पोहोचले तर त्यांनी बघितलं गौर निताय उभे आहेत. आणि कुठे? मेक्सिकोमध्ये. मेक्सिको म्हणजे पृथ्वीचा दुसरा भाग. श्रील प्रभुपाद यांनी प्रवचन सुरू केलं आणि म्हणाले, काय तुमचं सौभाग्य आहे की तुम्हाला वाचवायला श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू पृथ्वीच्या दुसऱ्या भागात, 180 डिग्रीज अपोजिट साइड ऑफ इंडिया, तिथपर्यंत पोहोचले तुम्हाला वाचवायला. आणि असं बोलून त्यांच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली. तर लोकांना कळालं नाही आता काय करायचं म्हणून. हम्म. तर मग लोक तर स्तब्ध होते. मग 2 मिनिटांनी श्रील प्रभुपादांना आवरता आलं आणि बाह्य त्यांच्या चेतनेत आले, आंतरिक एकदम गेले ते, की काय श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे, काय श्री नित्यानंद प्रभूंची कृपा आहे. मग जेव्हा बाहेर आले तेव्हा म्हणाले, चला आता कीर्तन करा. लेक्चर थांबलं तिथेच, लेक्चर तिथेच संपलं. म्हणाले कीर्तन करा म्हणून. मग नंतर तिकडल्या लोकल लीडरनी प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद तुम्ही असे श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल वर्णन करताना मध्येच भाव विभोर झाले आणि तुम्ही दुसऱ्याच स्तरावर गेले, तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायचं? तेव्हा शिलप्रभुपादांनी ते स्पष्टपणे नाकारलं. म्हणाले, काही नाही काही नाही, कुठे काय झालं? प्रभुपादांनी त्या प्रश्नाचं उत्तर पण नाही दिलं आणि प्रभुपादांनी ते स्वीकार पण नाही केलं. अर्थात ते नैसर्गिकपणे झालं. पण सांगायचं तात्पर्य हे की प्रभुपाद तेव्हा म्हणाले असते, हो हा तर खूप उच्च स्तर आहे, तुम्हाला काय माहिती, आणि असं करताना तुम्ही तुमच्या गुरूंची पूजा करायला पाहिजे. प्रभुपादाने ते स्पष्टपणे नाकारलं. असंच एकदा एका मंदिरामध्ये जय राधा माधव जेव्हा गात होते तेव्हा पण प्रभुपाद एकदा स्तब्ध झाले. तेव्हा पण त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा प्रभुपादांनी ते स्पष्टपणे नाकारलं, म्हणाले काही झालंच नाहीये. तर म्हणून आपली जी गुरु शिष्य परंपरा आहे ती इतकी शुद्ध भक्तीवर फोकस करते की यथा अवकाश आपल्या हृदयामध्ये शुद्धीकरण होऊ दे, यथा अवकाश हळूहळू आपला स्तर उंच होऊ दे. कधी पण कृत्रिमपणे उंच स्तर गाठायची प्रयत्न नाही करायला पाहिजे, आणि खोटारडेपणा करून मी खूप उच्च स्तरावर आहे ते पण नाही दाखवायला पाहिजे. जर आपण अशा प्रकारे प्रामाणिकपणे भक्ती केली तर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आपल्याला कृष्ण प्रेम द्यायला तयार आहेत. मुकुंद माला स्तोत्र आहे. दक्षिण भारतामध्ये कुलशेखर अलवार आहेत, राजा होते पण अलवार आहेत, राजर्षी आहेत. तर ते एका श्लोकामध्ये म्हणतात, कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांतम अद्यैव विशतु मे मानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्तौ
कंठावरोदन विधौ स्मरणम कुतस्ते. या श्लोकामध्ये म्हणतात, हे श्रीकृष्ण, आज माझी तब्येत चांगली आहे, तर आज तुझ्या चरण कमलांच्या जवळ मानस राजहंस, माझ्या मनाचा जो हंस आहे, तो त्या कमळाप्रती आकर्षित होत आहे. जनरली हंस पाण्यामध्ये कमळाच्या देठांच्या प्रती आसक्त होतो. तर म्हणतात मानस राजहंस, माझ्या मनाचा जो राजहंस आहे तो तुझ्या चरणांच्या जवळ जाऊ दे. का बरं? म्हणतात जेव्हा म्हातारपण येतं तेव्हा आवाज निघत नाही. कंठावरोदन विधौ कफवात पित्तौ. कंठातून आवाज येत नाही, कधी कधी आपल्याला नीट खाता येत नाही, तर म्हणतात कंठावरोदन विधौ स्मरणम कुतस्ते. तशा त्या अवस्थेमध्ये नीट खाता येत नाही, नीट पिता येत नाही, तर म्हणतात हे परमेश्वरा, आज माझी तब्येत चांगली आहे, आज माझे डोळे धड धाकट आहेत, आज माझं बोलू शकतो मी, आजच माझं माझं तुझ्याप्रती आकर्षण निर्माण होते. तर प्रभुपादांना हा श्लोक खूप आवडायचा आणि अनेक वेळा प्रभुपाद त्यांच्या प्रवचनामध्ये सांगायचे की आजचा क्षण श्रीकृष्णांना अर्पण करायचा. आपण जर म्हणालो आज नाही, उद्या कधीतरी करू, तर माहित नाही उद्याची परिस्थिती काय आहे. तर म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की आपल्याला जे शिल प्रभुपादांनी दिलंय, आपल्याला जे आपल्या पूर्व आचार्यांनी दिलंय, त्याला नेहमी स्मरून, त्याला नेहमी कृतज्ञ राहून आजचा दिवस मी श्रीकृष्णांना कसा अर्पण करीन याच्यावर आपण फोकस करायला पाहिजे. आणि जर शक्य असेल तर खूप श्रवण करायला पाहिजे, खूप कीर्तन करायला पाहिजे आणि नैसर्गिक मग स्मरण होईल. कृत्रिमपणे स्मरण करायची गरज नाहीये. स्मरण इज अ नॅचरल आउटकम. त्याचा तो 1, 2, 3 नक्कीच ते शृंखलेमध्ये येणार, पण फक्त आपल्यामध्ये ती उत्सुकता पाहिजे. खूप खूप धन्यवाद. मी इथे थांबतो. जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. हरे कृष्ण. तो आपण इथे थांबूया. हरे कृष्ण. चालेल प्रभूजी. काल ना हा, चॅट मध्ये एक प्रश्न विचारला होता, तो त्यांनी अनम्यूट करून नाही विचारला, की सूतकाच्या वेळेस कीर्तन करू शकतो का म्हणून. तर ही नवविधा भक्ती आहे. या नवविधा भक्तीमध्ये फक्त एकच पद्धती आहे, अर्चना पद्धती. अर्चना म्हणजे पूजा विधी. ती आपण सूतकाच्या वेळेस नाही करू शकत. बाकी सगळे आपण करू शकतो. नवविधा श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, मनामध्ये परमेश्वराचे चरण स्पर्श करणे, आपलं सर्वस्व परमेश्वराला अर्पण करणे. सूतक इतर कुठल्याही ज्या शौच जे काळ असतात त्याच्यामध्ये ते लागू होत नाही. पण फक्त परमेश्वराची मूर्ती पूजा आपण नाही करू शकत. हरे कृष्ण. प्रभूजी तुम्ही ते स्मरण दशेचे ते 3 स्मरण, धारण, ध्यान, रिमेनिंग 3. चौथं होतं ध्रुव अनुस्मृती अच्छा. हा. आणि पाचवं होतं समाधी. आणि म्हणून मी म्हंटल की हे पाचवं समाधी आहे आणि ते पाचींमध्ये श्रीकृष्ण आहे. आणि त्या अष्टांग योगामध्ये आठवं समाधी होतं आणि ते पण किती क्लिष्ट होतं. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सोप्या पद्धतीने समाधी दिली. असं. हरे कृष्ण. पण प्रभूजी हा. ह्यामध्ये पण नियम हे काय म्हणतात ते अष्टांग योगचे पहिले जे आहेत ते पण इनकॉर्पोरेट होतातच ना. आपण पण हो रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल म्हणू शकतो, नियम म्हणू हो शकतो, हे सगळे येतच ना. हो. याच्यावर सांगू एक काही कमेंट काय आहे? काही अंग अष्टांग योगचे पण इनकॉर्पोरेट होतात ना ह्या प्रोसेस मध्ये. नक्कीच नक्कीच, प्रश्नच नाही. असं नाहीये की आपण काही नियम पालन नाही करत. यम नियम आपल्याला पण आहेत. यम म्हणजे काय करायचं आणि नियम म्हणजे काय नाही, प्रतिबंध. तर आपल्याला पण सांगितलंय 16 माळा करायचे आणि 4 नियम पालन करायचे, बरोबर. तर तुमचा पॉइंट एकदम रास्त आहे. तर त्याच्यावर माझी कमेंट काय आहे, अष्टांग योग पद्धतीमध्ये जेव्हा यम नियम आसन प्राणायाम सांगितलंय ना, त्याच्यामध्ये मदतीचा हात नाही दिलाय. स्वबळावर यम पालन करायचंय, स्वबळावर नियम पालन करायचे, स्वबळावर सगळं करायचंय. आणि इथे पहिल्या दिवसापासून हरे कृष्ण महामंत्र आपल्याला देतात ना आपले गुरु. पहिल्या दिवसापासून श्रीकृष्ण आपल्या सोबत आहेत. जर आपण सी जो 16 माळा करत नाही, जो 4 नियम पालन करत नाही, त्यांना श्रील प्रभुपाद हरे कृष्ण महामंत्र देत नाहीयेत का? नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी असं म्हटलंय का आधी शुद्धता पालन करा नंतर हरे कृष्ण महामंत्र मिळेल? नाही. तर श्री चैतन्य महाप्रभू तर रस्त्यावरच्या दारुड्यांना हरे कृष्ण महामंत्र देतात. तर फरक काय आहे? अष्टांग योग पद्धतीमध्ये कृष्ण कुठे आहेत?
परमेश्वर कुठे आहेत? आणि पहिल्या दिवशी काय म्हणतात? आधी यम, आधी नियम, आधी आसनस्थो, आधी श्वासोश्वास प्राणायाम वगैरे कर. तर मदतीला श्रीकृष्ण नाही आहेत आपल्याला. पण ऍडव्हान्टेज काय आहे आपल्या याच्यामध्ये? रस्त्यावर आपण हरिनाम संकीर्तन करतोय, नगर संकीर्तन करतोय. एका दारुड्या व्यक्तीने पण तो हरे कृष्ण महामंत्र ऐकलाय आणि तो जर त्याला जर आवडली, ती धून आवडली, आपण खूप छान पद्धतीने करतो म्हणतात, अरे ते छान करत होते हरे कृष्णवाले, बोलला हरे कृष्ण. त्याच्या जिभेवर श्रीकृष्णांनी स्पर्श केला, तर त्याला पवित्रतेचा स्पर्श झाला. आणि मग त्याला ती धून जर आवडली, तर कदाचित त्याचे जे क्रिया आहेत ते करताना पण तो हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण काहीतरी गाईल. म्हणजे त्याला मदतीचा हात श्रीकृष्णाने आधी दिला आणि त्यांनी नियम पालन करण्याचं त्याचं वचन नंतर दिलं. तर आपल्या रस्त्यामध्ये, आपल्या पथावर आणि योग मार्गावर काय अंतर आहे? तिथे मदतीचा हात नाहीये प्रभूचे. तिथे स्वबळावर इंद्रियांवर नियंत्रण करायला लागते, तिथे स्वबळावर सगळे नियम पालन करायला लागतंय, स्वबळावर सगळं करायला लागतंय. आणि इथे पहिला दिवस, पहिला नियम पालन करण्याच्या पूर्वी श्रीकृष्ण तुमच्या हातात, श्रील प्रभुपादांनी आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी तुम्हाला मदतीला दिलेत. विचार करा, सगळ्यात पॉवरफुल, सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती आपल्याला मदतीला दिलेत. आणि जर पहिल्या दिवशी जेव्हा आपण ठरवू आपल्या मनात, आजपासून मी 4 नियम पालन करणार, त्या दिवशी शेजारी श्रीकृष्ण आहेत आपल्यासोबत, श्रीकृष्णांचं नाम, श्रीकृष्णांची कथा आपल्यासोबत आहे. तर त्याच दिवशी, पहिल्या दिवशी जेव्हा आपण 4 नियम पालन करायला तयार होतो, तर ते किती सोप्या पद्धतीने मी बघतो इस्कॉनमध्ये, प्रभूजी मी खूप चहा पित होतो, मी तसाच सोडला चहा. आय नो सो मेनी डिवोटीज यात्रेला आले, यात्रेमध्ये 5 दिवस भक्तांसोबत होते आणि सकाळी उठून मंगल आरती, त्याच्यानंतर जप, त्याच्यानंतर कीर्तन, गुरुपूजा, मग इथे फिरायला गेले, तिथे फिरायला गेले, आले, खूप सुंदर प्रसाद होता, ते सुंदर प्रसाद खाऊन थोडा आराम केला, कारण सकाळी लवकर उठले होते. उठले तर परत कथा कीर्तन, मग परत गुरुपूजा, मग परत कीर्तन, मग शयन कीर्तन, मग परत झोपा. असं करत 5 दिवसांमध्ये त्यांना चहा कॉफी प्यायला वेळच नाही मिळाला. आणि यात्रेच्या शेवटी म्हणतात, प्रभूजी मला अशी तलब लागायची की मी 5 मिनिटं राहायचो नाही सिगरेट कॉफी विना, आणि यात्रेमध्ये तुमच्यासोबत मला तर लक्षातही नाही आलं. ते एक एक माझं लक्षात आलं की देव सोडू शकतो. ते कशामुळे शक्य झालं? हे स्वबळावर शक्य नाही झालं. श्रीकृष्णांची कृपा झाली, श्रीकृष्णांचा तो स्पर्श झाला त्या व्यक्तीला. 5 दिवस त्यांनी यात्रेमध्ये स्वतःला झोकून दिलं. तर जसं श्रीकृष्णांच्या स्पर्शामुळे यांनी 5 दिवसामध्ये कॉफी सोडली, तसं मोठमोठे आजार, जे 4 नियम आहेत, साधेसुधे नाही आहेत. लोकांचे ते 4 नियम स्वबळावर सुटत नाहीत, पण इस्कॉनचे भक्त असेच त्याला सोडून देतात. 4 नियम असेच पालन करतात का? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर खूप तुम्ही छान पॉइंट सांगितलं की आपल्याकडे पण नियम आहेत, पण एक अंतर आहे, आपल्याला श्रीकृष्णांचा मदतीचा हात आहे. आणि सगळ्यात सोपा, फक्त हरिनाम बोलायचंय असंही नाही की त्यांची सकाळी पूजा करायची आणि त्या पूजेची पण विधी आहे. फक्त हरे कृष्ण महामंत्र जर नीट बोलला, आपण 4 नियम छान पालन करू शकतो. पण जर आपण हरे कृष्ण महामंत्राला अपराधयुक्त नाम केला, मग 4 नियम पालन करायला त्रास होतो. म्हणून फक्त हरे कृष्ण महामंत्राच्या बळावर आपण 4 नियम पालन करू शकतो. केवळ हरे कृष्ण महामंत्राच्या बळावर आपण वैकुंठ गाठू शकतो. केवळ हरे कृष्ण महामंत्राच्या बळावर आपण श्रीकृष्णांना प्रेम प्राप्त करू शकतो. 4 नियम पालन करणे अबक झालं, आणि श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करणे हे क्षज्ञ, क्षज्ञ झालं. तर एक हरिनाम जर कोणीतरी घट्टपणे स्वीकारला, तर त्याला 4 नियम पण सोपे जातात आणि श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करणं पण सोपं जातं. हे दोन, एक भौतिक जगातली सगळ्यात कठीण गोष्ट आहे आणि एक आध्यात्मिक जगातली सगळ्यात कठीण गोष्ट आहे. तर भौतिक जगातली आणि आध्यात्मिक जगातली दोन्ही सगळ्यात कठीण गोष्ट एका हरे कृष्ण महामंत्राने सोपी होते. विचार करा, श्री चैतन्य महाप्रभूने आपल्याला काय दिलं. ओके प्रभू, मोहनचंद्र प्रभू. या थँक्यू थँक्यू हरे कृष्णा. थँक्यू प्रभू. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत. प्रभूजी, आजच्या प्रवचनातला माझ्यानुसार की पॉइंट मी घेतलेला आहे की अध्यात्म म्हणजे 90% मनावर नियंत्रण आणणे किंवा मिळवणे. तर तो येस, पॉइंट आवडला आणि तसा त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. थँक्यू धन्यवाद. प्रभू. मला हरे आठवण कृष्ण. करून दिली तुम्ही. थँक्यू. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभू जी, येस, धन्यवाद. दंडवत.
प्रभु जी एक उद्दीपन का जरा एक वन लाइनर दोबारा एक्सप्लेन कीजिए ना, उद्दीपन क्लियर समझ में नहीं आया। हाँ, उद्दीपन मतलब हिंदी मध्ये पण बोलतो आणि मराठीत पण बोलेन। उद्दीपन मतलब किसी चीज को देख के श्री कृष्ण के बारे में याद हो, चिंगारी हो जाना मन में। मैंने मोर पंख को देखा, वहां कृष्ण का मंदिर है ही नहीं। ऐसे एक जंगल में मैं गुजर रहा था, वहां पे मोर पंख देखा। अचानक वो मोर पंख देखे मुझे कृष्ण की याद आ गई। मोर पंख देखे बहुत कुछ याद आ सकती है, लेकिन कृष्ण की याद आ गई। उसे मैंने उदाहरण दिया जगन्नाथ दास बाबा जी महाराज जब कोयले के इंजन का काला धुआं देखते थे, तो उनको धुआं नहीं दिखा, उनको श्याम सुंदर याद आ गया, तो ट्रेन के पीछे भागे हो, श्याम सुंदर करके। तो कोई भी काली चीज दिखती है तो उनको कृष्ण देते हैं। श्रीमती राधा रानी है, अरिष्टासुर जब आया, बैल बैल असुर आया ना, अरिष्टासुर। हम्म। अरिष्टासुर जब आया तो इतने डर गए राधा रानी और गोपी, तो सब भागे एकदम। भागे तो राधा रानी कहाँ भागी? तमाल वृक्ष था एक। तमाल वृक्ष सांवला रहता है, तमाल वृक्ष काला रहता है। तो उनको बहुत सारे वृक्ष दिखे, लेकिन राधा रानी को और कोई वृक्ष दिखा ही नहीं। श्रीमती राधा रानी जाके तमाल वृक्ष को ऐसे आलिंगन की। क्यों? क्योंकि तमाल वृक्ष सांवला है, तो उनको कृष्ण की याद आती है तमाल वृक्ष देख के। तो जब भागे तो अचानक से कहाँ भागे? तमाल वृक्ष की तरफ भागे, तो उनको उद्दीपन आता है वो। अरे सांवला वृक्ष है, ये तो कृष्ण की याद दिला रहा है मुझे। और हमारे मंदिर के जस्ट मेन गेट के बाहर एक कदम्ब वृक्ष है, उसमें कदम्ब के फूल लगते हैं ऐसे सुनहरे। हम्म। वो श्री कृष्ण को, राधा रानी का उद्दीपन देते हैं। जब भी श्री कृष्ण भगवान वो कदम्ब के फूल को देखते हैं, तो उनको राधा रानी की याद आती है। इसलिए कृष्ण का सबसे प्रिय फूल है कदम्ब फूल, और राधा रानी का सबसे प्रिय वृक्ष है तमाल वृक्ष। तो जगन्नाथ जी को हम अगर कदम्ब के फूल देंगे, तो जगन्नाथ जी बहुत खुश हो जाएंगे, सबसे ज्यादा खुश हो जाएंगे, उनको और कुछ नहीं चाहिए। थैंक यू प्रभु तो जी। इसको थैंक बोलते हैं यू। उद्दीपन। यस थैंक यू प्रभु। प्रभु जी। दंडवत प्रणाम। थैंक यू, थैंक यू, हरे कृष्ण। तो डॉक्टर रासने माताजींनी हँड रेज केलाय। येस माताजी। हरे कृष्ण प्रभूजी, खूप छान झालं लेक्चर। खूप सारे पॉइंट्स आहेत त्यातले। तुम्ही हे एक दोन अनालॉजी दिल्या, एक जेनीचं की त्याला सतत काम दिल्याशिवाय तो शांत नाही बसणार, आणि जिथे मनाला रिलेट केला आपण, आणि 16 माळांना तो एक आस्पेक्ट जो आपण दिला की सतत का 16 माळा करायच्या, तर तो एक मुद्दा खूप आवडला. दुसरं मुकुंदमाला स्तोत्राचं पण तुम्ही जे उदाहरण दिलं की जिथे म्हातारपणी तुमचे सगळेच अवयव तुम्हाला सोडून जाणार आहेत, तर तरुणपणी जेव्हा तुमच्या कंट्रोलमध्ये ते आहेत, तुम्ही त्याचा वापर करावा, हा एक उदाहरण पण मला खूप भावलं. आणि धारण आणि ध्यान ह्याच्यामधला फक्त मला डिफरन्स हवा आहे, जो आपण स्मरण या कॅटेगरीमध्ये बघत होतो. पहिलं होतं स्मरण दशा आहे, ती स्मरण हा दशेचे तर 5 भाग आहेत। तर पहिलं स्मरण, हो. बरोबर। त्याच्यामध्ये आपण थोडा शोध घेतो। हम्म. शोध घेऊन कोणा एका अवताराप्रती थोडे जेव्हा आपले थोडे एक आसक्ती निर्माण होते, तो तो पहिला स्तर आहे धारणा। त्याच्यानंतर ध्यान येतं। ध्यान म्हणजे अजून आपण थोडं खोल चाललोय। तर बेसिकली दुधाला थोडं घट्ट केल्यानंतर थोडं अजून घट्ट दूध, मग अजून घट्ट दूध, मग अजून घट्ट दूध, आणि शेवटी बासुंदी। तर बासुंदी म्हणजे समाधी। असं ते 5 स्तर आहेत क्रमाक्रमाने। ओके, हम्म? चालेल. आणि तुम्ही जे सांगितलं होतं की कुठेतरी श्रवण कसं असू नये, तर मला कुठेतरी बोलायचंय म्हणून मग तुम्ही मुद्दे लिहिता येणे, तर आजचा माझा बसतानाचा इंटेन्शन हाच होता की जेव्हा प्रश्न उत्तर येतील तर आपल्याला मुद्दे ते लिहिता यायला पाहिजे. तसं तो असं खूप काय म्हणतो, हे वाक्य कदाचित माझ्यासाठीच होतं आज, तर मी ते बरोबर. सांगू का? प्रश्न उत्तराच्या वेळेस मला योग्य प्रश्न विचारायचा आहे म्हणून मी नीट पॉइंट्स लिहून घेतो, हो. हा वेगळी गोष्ट झाली। आणि मी काय म्हणू, मला लोकांना दाखवायचंय की मी किती नीट लिहून घेतलं, हम्म. याच्यामध्ये भावना वेगळी आहे। बरोबर. हरे तो कृष्ण. हा प्रदर्शनासाठी केलं तर प्रदूषित आहे, पण स्वतःच्या रेफरन्ससाठी जर नीट पॉइंट्स लिहिले तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे। तो मगाशी मी माझे नोट्स बघतोय। धारणा म्हणजे बाकीचे मनामध्ये जे भौतिक आकर्षण असतात त्याच्यातून मनाला खेचून बाहेर काढणे। जसा तो कासव असतो, कासव जेव्हा आजूबाजूला धोका बघतो, तेव्हा तो आपल्या अवयवांना आपल्या त्या शेलमध्ये विड्रॉ करतो, आणि कळतच नाही की त्याचे पाय आहेत। आणि
आतमध्येच राहतो, तसं ते बाजूच्या गोष्टीतून त्याला विड्रॉ करणे. सो दॅट इज कॉल्ड धारणा. आणि नंतर अजून खोल जाऊन आता त्यांनी सगळे त्याचे हातपायचे आतमध्ये खेचलेत कासवाने, मग तो आतमध्ये आता आहे, आता जर बाहेरचा संपर्क नाही आणि आता तो खोल चाललाय, तर त्याला म्हणतात ध्यान. आणि ते ध्यान जेव्हा एकदम अविरत होतंय, तेव्हा त्याला म्हणतात ध्रुव अनुस्मृती, आणि त्याची मग पराकाष्ठा आहे समाधी. ओके. सो कासव आणि धारणा याला आपण थोडं लक्षात ठेवू शकतो मनात, विड्रॉ करणे. ओके. हरे कृष्ण. हरे बाबा. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत. प्रभूजी, मला असं विचारायचं आहे की माझ्या स्वप्नामध्ये, म्हणजे माझ्याबद्दल सांगते मी, की ज्यावेळी स्वप्न पडतं असं सारखं की मी मातीमध्ये कृष्णाचं नाव लिहिते, कृष्ण मूर्तीच तयार होती मनाने, रामाची मूर्ती म्हणजे मातीमध्ये तसं प्रतिकृती तयार होती. परत आकाशामध्ये चांदण्यांच्या साह्याने मला विश्वरूप दर्शन दिसतं. ही माझी कसली स्थिती आहे हीच मला समजत नाही. तुमची ना ही चांदण्या उत्साहाची स्थिती आहे. असं का? तुम्ही खूप उत्साही आहात आणि तुम्हाला नेहमी श्रीकृष्णाचं स्मरण करायचंय. अशाच प्रकारे छान तुम्ही उत्साही राहा. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा श्रवणाची संधी मिळते, त्या श्रवणाच्या संधीमध्ये भाग घ्या. छान जप करा. घरी तुम्ही जी काही सेवा करताय परमेश्वराची ती करा. हळूहळू श्रीकृष्ण तुम्हाला वैष्णवांद्वारे किंवा श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांद्वारे योग्य मार्गदर्शन करतील आणि पुढे तुमचा रस्ता चालू राहील. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. चालेल, थांबूया. आपण इथे थांबूया. खूप खूप धन्यवाद. येस येस प्रभू. 100 झाल्यानंतर युट्यूब लाईव्हला आपण जाऊ शकता. तसं इन्फॉर्मेशन येत आहे, तर ते फॉलो करा फक्त. आणि इमिजिएट रेकॉर्डिंग पण इथे अवेलेबल आहे क्लासचे. थँक्यू सगळ्यांचे, धन्यवाद पुन्हा एकदा. उद्या 4th सेशन. थँक्यू नंददुलाल. थँक्यू. थँक्यू प्रभू. प्रभूजी, थँक्यू. थँक्यू. जय श्रीमद प्रभू. भागवत हरे कृष्ण. महापुराण की जय. हरे श्री कृष्ण. प्रभुपाद की Thank you, जय. Dr. Pranam. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.